पारंपरिक पद्धतीने अगदी परफेक्ट असे छान खुसखुशीत तोंडात टाकतात विरघळतील एवढे छान परफेक्ट नाचणीचे पापड कसे बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही बघू शका 3 ते 4 पटीने फुलून अगदी छान असे आपले तळून आणि भाजून देखील अगदी परफेक्ट असा आपला पापड हा तयार होतो। जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी परफेक्ट प्रमाणात अगदी चविष्ट पापड कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी वजनाला बरोबर 2 किलो नाचणी घेतली। नाचणीचा कुठलाही प्रकार आपण वापरला तरी काय हरकत नाही। यामध्ये 2 प्रकार येतात। एक जो असतो थोडंसं पांढरी अशी आपल्याला नाचणी दिसते आणि ह्या पद्धतीची लाल अशी एक नाचणी असते। तर नाचणी आपण इथं घेतली, तिला काय करायचं चाळणीने आधी गाळून घ्या जेणेकरून त्याच्यातली पूर्ण जी बारीक घाण असेल ती निघून जाईल आणि त्यानंतर जेवढं शक्य तेवढं हिला 5 ते 6 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे। जसजशी आपण ही नाचणी अशी छान चोळत धुत जातो ना, तिचं ते बारीक कवर असतं ना ते तसं ते निघतं, म्हणून कमीत कमी 5 ते 6 वेळेस आपल्याला ही नाचणी अगदी स्वच्छ अशी तिला धुवून घ्यायचे। जोवर आपलं नाचणीतनं पाणी अगदी स्वच्छ निघत नाही तोवर आपल्याला ही नाचणी व्यवस्थित धुवून घ्यायची। तर ही नाचणी मी 4 ते 5 पाण्याने अगदी स्वच्छ अशी धुवून घेतली। त्यानंतर त्याच्यामध्ये अगदी भरपूर असं आपल्याला पाणी घालून आता ही नाचणी 2 दिवस आपल्याला भिजवून घ्यायचे। 2पेक्षा कमी दिवस म्हणजे 1 दिवस तरी भिजवली तरी काही हरकत नाही। फक्त टेम्परेचरनुसार आपण याचं कमी जास्ती करून घेऊ शकतो। जर जास्ती ऊन असेल तर 1 दिवस भिजून घ्या आणि जर आपल्याला अगदी कमी गार वातावरण असेल आपलं इथलं तर 2 दिवस तरी ही नाचणी आपण भिजवून घ्यायची। तर इथं मी 2 दिवस म्हणजे एक पूर्ण दिवस, एक पूर्ण रात्र आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ही नाचणी मी भिजवून घेतली। त्यानंतर काय करायचं तुम्ही बघा। तर आता लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशी नाचणीतलं संपूर्ण पाणी व्यवस्थित निथळून एक पाण्याने स्वच्छ धुवून या पद्धतीने एक चाळणीमध्ये आपल्याला हिला काढून घ्यायचं आहे। नाचणीतलं पाणी हे निथळेपर्यंत आपण याला राहू दिलं आहे। त्यानंतर काय करायचं, नाचणीतलं पाणी काय असतं ते लवकर निघत नाही, नाचणी ही पाणी धरून ठेवते, म्हणून मी आपल्याला नाचणीला जे कोंब काढायची म्हणजे आपल्याला मोड आणायची नाचणी, त्यासाठी काय करायचं असतं आपल्याला अगदी जास्ती नाचणी ही ओलसर लागत नाही, म्हणून त्याआधी एखादं कॉटनचं जाडसर कापड घ्या आणि त्या कापडावरती ही नाचणी 5 ते 10 मिनटं फॅन खाली आपल्याला हिला सुकवून घ्यायची। अगदी जास्ती कोरडी आपल्याला करायची नाही, हलकंसं ओलसर आपल्याला नाचणी ही ठेवायची। तर मी फॅन खाली आता हिला 5 ते 10 मिनिटभर ह्या पद्धतीने तिला हलकीशी त्याच्यातलं पाणी सुकेपर्यंत सुकवून घ्यायचे। तर हलकीशी आपण ही नाचणी छान सुकवून घेतली। त्यानंतर लगेच ही नाचणीतलं जे काही कापड होतं आपलं ते तुम्ही बघा अगदी पूर्णपणे ते कापड आपलं ओलं झालं आहे। त्यानंतर अशा ओल्या कापडमध्ये आपल्या नाचणीला छान असे मोड येऊ शकत नाही, म्हणून एक दुसरं आपण आता कोरडं कॉटनचं कापड घेऊया आणि त्या कापडमध्ये आता ही नाचणी आपल्याला काढून घ्यायची। यामुळे काय होणार आहे, थोडंसं आपल्याला त्रास होईल पण जी आपली नाचणीला अगदी छान असे मोड येईल आणि त्यामुळे आपले पापड जे असतात अगदी छान खुसखुशीत आणि अगदी परफेक्ट असे ते तयार होतात। दुसऱ्या कापडमध्ये टाकल्यानंतर त्याची छान पॅक अशी गाठ मारून ह्या पद्धतीने एखाद्या कढईवरती मध्ये ठेवून त्यावरती कढई झाकून आता आपल्याला रात्रभर असंच याला ठेवायचं आहे। तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा अगदी छान अशा आपल्या नाचणीला मोड ही आली आहे। जेवढे परफेक्ट आपल्या नाचणीला मोड येतील ना तेवढे अगदी परफेक्ट असे आपले छान खुसखुशीत अजिबात तेलकट वगैरे न होता अगदी छान असे आपले हे पापड तयार होतात। तर अगदी परफेक्ट ह्या पद्धतीची मोड ही आपल्या नाचणीला आले पाहिजे, त्यामुळे आपले जे पापड असतात ना अगदी परफेक्ट पारंपरिक पद्धतीने आणि अगदी छान ते तयार होतात। तर त्यानंतर आता ह्या नाचणीला आपल्याला आता सुकवून घ्यायचं आहे। सुकवताना एक काळजी घ्या, जर तुम्ही उन्हात तिला टाकत असाल तर हिला नेहमी याच्यावरती पसरवल्यानंतर ह्या पद्धतीने हात सतत फिरवत राहा जेणेकरून एकसारखी आपली नाचणी ही छान ती सुकेल। नाहीतर काय होईल, वरची ती कोरडी होते आणि त्यानंतर खालची ओली राहते आणि त्यामुळे पीठ व्यवस्थित ते येत नाही, काळपट आपलं पीठ तयार होतं आणि पिठाचं प्रमाण देखील कमी होतं। ज्या वेळेस आपल्याला नाचणी ह्या पद्धतीने कोरडी झालेली दिसेल त्यावेळेस काय करायचं, लगेच पटकन तिला जमा करून गिरणीवरनं याचं पीठ तयार करून आणायचं।
तर नाचणी जर आपली अगदी कोरडी झालेली असेल तर त्यामुळे काय असतं, आपले जे वरचं साल असतं ना त्याचं पूर्ण अगदी बारीक पीठ होतं आणि त्यामुळे अगदी काळपट असं आपलं पीठ तयार होतं. छान असं आपलं अगदी परफेक्ट असं आपलं पीठ हे तयार झालं आहे. आता ह्या पिठाला कशा पद्धतीने गाळायचं ते बघणार आहोत. पीठ गाळण्यासाठी ह्या पद्धतीचं एक आपलं कॉटनचं नव्हे तर जे आपलं अगदी चरचर असं जे कापड असतं पॉलिस्टरचं ते घ्या. ते एखाद्या कढईला बांधा आणि त्या कापडाने आपल्याला आता याला गाळून घ्यायचं आहे. चाळणीने अजिबात गाळून घेऊ नका. त्या चाळणीतनं काय असतं, हा कोंडा खाली पडतो, म्हणजे जे साल असतं नाचणीचं ते खाली पडतं आणि त्यामुळे आपले पापड काळपट येतात. म्हणून थोडा त्रास होईल, पण या पद्धतीने एखाद्या साडीने किंवा ओढणीने या अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ आपल्याला गाळून घ्यायचे आणि जो वरचा उरलेला भाग असतो तो आपल्याला एखाद्या दुसऱ्या कढईमध्ये काढून अशाच पद्धतीने आता आपल्याला हे जे काही नाचणीचं संपूर्ण पीठ आहे आपल्याला आता हे गाळून घ्यायचे. अगदी पटकन गाळलं जातं, अजिबात वेळ वगैरे लागत नाही. तर अशाच पद्धतीने आता मी संपूर्ण पीठ हे गाळून घेते. तर आता आपलं संपूर्ण पीठ हे गाळून तयार झालं आहे. बघा अगदी छान आपलं पीठ हे तयार झालं आहे. आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर याला मी एका भांड्यामध्ये काढून घेतले. आपलं 2 किलो नाचणीचं पीठ आपण इथं घेतलं होतं. एकाच वेळेस आपण करणार नाही आहोत, तर अगदी थोडं थोडं 2 ते 3 बॅचेसमध्ये आपण हे पापड बनवणार आहोत. पीठ हटताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही. त्यानंतर काय करायचं, आता आपल्याला कितपत पापड बनायचे ते आता आपण एका भांड्यामध्ये पीठ काढून घेणार आहोत. तर इथे मी हा मेजर जो आपला कप असतो तो कप घेतला आहे. तो कप 4 कप आता इथं मी पीठ घेते, म्हणजे बरोबर वजनाला 1 किलो आपलं हे पीठ येईल. त्यानंतर काय करायचं, इथे 4 कप आपण बरोबर आपलं जे नाचणीचं पीठ होतं ते आपण इथे घेतलं आहे. 4 कपासाठी लगेच काय करणार आहोत, यामध्ये आपण थोडंसं गव्हाचं पिठाचा वापर करणार आहोत. तर इथे मी लगेच 4 कपासाठी त्याच कपाने बरोबर 1 कप पीठ घेते. यामुळे काय असतं, आपले जे नाचणीचे पापड असतात ना अगदी खुसखुशीत ते आपले तयार होतात. अजिबात तळे वगैरे जात नाही, अगदी छान ते तयार होतात. हाताला आपलं पीठ हे लागत नाही. जे गव्हाचं पीठ मी इथे टाकलं आहे त्याला काय केलं आहे, गहू आपल्याला थोडेसे 5 मिनटं भिजून घ्यायचे. त्यानंतर पाण्यातनं काढून लगेचच त्यांना देखील आपल्याला नाचणीसाठी सारखे बांधून 1 दिवस म्हणजे 1 रात्रभर ठेवायचे. दुसऱ्या दिवशी ते गहू पुन्हा आपल्याला सुकवून घ्यायचे आणि त्याचं पीठ दळून ते आपल्याला इथे वापरायचं आहे. तर इथे 4 कप मी नाचणीचं पीठ घेतलं आहे, 1 कप आपलं गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यासाठी बरोबर आपला जो मध्यम आकाराचा पोहे करण्याचा चमचा असतो, बरोबर 2 चमचे मी इथे पापडखार घेतलं आहे. पापडखार नंतर त्याच चमच्याने बरोबर 1 चमच्यावर चवीनुसार मीठ घेतलं आहे. 1 चमचे जिरे, 2 ते 3 चमचे तीळ, तिळाचा कुठलाही प्रकार पांढरी आणि आपली गावरानी तीळ वापरले तरी काही हरकत नाही. 1 चमचे ओवा. त्यामध्ये नंतर काय करणार आहोत, अख्खे ओवा आणि जिरे न वापरता त्याच्यात छान आपल्याला जाडसर असं पावडर तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोघेही साहित्य टाकून या पद्धतीने त्याचं पावडर तयार करून घेतलं आहे. म्हणजे आपले जे पापड असतात ना त्यांना तळे वगैरे जात नाही, चिरा पडत नाही. तर खिशी घेण्यासाठी साईडला लगेच आपण एक मोठं भांडं घ्या. कुठलंही आपल्याला जे योग्य असेल ते भांडे घ्या. त्या भांड्यामध्ये जेवढं आपण पीठ घेतलं होतं तेवढंच पाण्याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. 5 कप पीठ घेतले तर 5 कप इथं पाणी आपल्याला हलकंसं आता आपल्या ह्या पातेल्यामध्ये आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. पाणी आता आपलं हलकंसं गरम झालं आहे. त्यामध्ये लगेच घेतलेला पापडखार, चवीनुसार मीठ. पापडखाराचं प्रमाण थोडंफार कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही. त्यामध्ये लगेच तीळ आणि जे आपण ओवांचं पावडर तयार करून घेतलेलं ते घालून लगेच यावरती झाकण ठेवून आता ह्या पाण्याला छान आपल्याला मंद आचेवरती उकळी येऊ द्यायची. अजिबात घाई वगैरे करून घेऊ नका. जर तुम्ही ह्या पद्धतीने पापड बनवाल तर अगदी छान असे आपले 4 पट फुलणारे अगदी छान खुसखुशीत आपले पापड तयार होतात. पाण्याला आपली आता उकळी आली. पाण्याला उकळी आल्यानंतर लगेचच आपण यामध्ये आता हे पीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून आपल्याला आता छान याला शिजवून घ्यायचं आहे.
मिक्स नाही करायचं आहे. काय करायचं आहे, काय आपल्याला हे पीठ ह्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हाताने हळूवार व्यवस्थित फक्त आपल्याला पसरून घ्यायचं आहे. मिक्स अजिबात करून घ्यायचं नाही. अशा पद्धतीने हाताने हे पीठ आपल्याला व्यवस्थित पातेल्यात पसरून घेतलं आहे. त्यानंतर यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती यावरती म्हणजे पिठाच्या वरती पाणी येईपर्यंत आता आपल्याला हे पीठ शिजून घ्यायचं. यामुळे काय असतं, आपले पापड अगदी छान तयार होतात, तळे जात नाही आणि आपल्या जे पिठामध्ये अजिबात गाठ तयार होत नाही. जर तुम्ही पहिल्याच वेळेस बनवत असाल ना पापड, तरी तुमचे पापड अगदी छान ते तयार होते. त्यानंतर आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करत छान याला आता शिजवून घ्यायचं आहे. एक अर्धा चमचा घ्या, लाटणं घ्या आणि त्या सहाय्याने हळूवार एका डायरेक्शनाने अजिबात न थांबता मंद आचेवरती आता काय करणार आहोत, आपल्याला अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित मिक्स करत आता छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. तर अजिबात गाठी वगैरे पडत नाही. आपण इथे अगदी योग्य प्रमाणात पाणी वापरलं आहे. पाण्याचं प्रमाण जास्ती झालं किंवा कमी झालं तर काय होतं, पिठामध्ये गाठी पडतात. तर मी जेवढं पाणी होतं आधी त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर पुन्हा आणखी आपण गरम करून घेतलेलं 1 कप पाणी यामध्ये घातले. 5 कप आपण आधी पाणी घातलं होतं, त्यानंतर 1 कप आपण पाणी घालून पुन्हा याला व्यवस्थित आता मिक्स करत अगदी थोडं थोडं पाणी घालत छान आपल्याला काय करायचं आहे, आता पुन्हा आणखी ह्या पिठाला या पद्धतीने मिक्स करत आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं 1.5 कप पाणी घालून हे पीठ या पद्धतीने आपल्याला छान शिजवून घ्यायचं. जर तुम्हाला कळत नसेल तर काय करायचं, हाताला पाणी लावून घ्यायचं आणि पिठाला हात लावायचं. जर तुमचं पीठ अजिबात हाताला चिपकत नसेल तर अगदी परफेक्ट असं आपलं पीठ हे तयार झालं आहे. पापडांसाठी लागणारं जे पीठ असतं ना, ते अगदी परफेक्ट ते तयार झालं आहे. त्यानंतर यावरती झाकण ठेवा, 2 मिनटंभर छान वाफ फिरू द्या आणि त्यानंतर काय करायचं, गॅस हा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. तर गॅस बंद करून दिला आहे. त्यानंतर आपलं जे पीठ होतं अगदी दुपटीने फुलून अगदी छान ते तयार झाले. चला आपण लगेचच पापड हे करायला घेऊया. एक अर्धी प्लॅस्टिकची पिशवी घ्या किंवा एक अर्धं कॉटनचं कापड ओलं करून घ्या आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला झाकून द्यायचे, जेणेकरून आपलं उरलेलं पीठ गार होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. त्यामुळे काय असणार आहे, आपल्याला पापड करताना त्रास होणार नाही. लगेच मी याला व्यवस्थित आपल्याला आता छान चोळून घ्यायचं आहे. अगदी मऊसूत अशी आपल्याला याची कणिक आपल्याला तयार करून घ्यायची. तर गरम हाताला लागत असेल तर एखाद्या भांड्याच्या मदतीने आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं. जेवढं परफेक्ट आपण असं चोळून घेऊ ना, तेवढे आपले छान पापड आपल्याला तयार होतात. जर चुकून एखादी गाठ पडली असेल तर ती देखील ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होते आणि त्यामुळे आपलं पापड छान तयार होतात. तर मी याला व्यवस्थित चोळून घेतली. त्यानंतर लगेच आपण आता मध्यम आकाराचा अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला पापड लहान मोठा कसा हवा आहे आपल्या आवडीनुसार आपण आता पिठाचा गोळा तयार करून घ्या. जर तुम्ही चुलीवरती किंवा भाजून वापरत असाल तर त्याला आपल्याला थोडासा मोठा पापड बनवायचा असतो आणि थोडासा जाड देखील आपण तो बनवत असतो. म्हणून इथे ह्या पद्धतीची थोडं मोठ्या आकाराने मी ही लाटी तयार करून घेतली आहे. जर तुम्हाला फक्त तळून खायची असतील तर यापेक्षा छोटी घ्या. त्यावर आपल्याला तळताना अगदी थोडासा बारीक देखील आपला पापड असला तरी काही हरकत नाही, तो देखील अगदी छान तो तेलामध्ये तळून तयार होतो. पण जर तुम्ही भाजण्यासाठीच वापरणार असाल तर त्यासाठी या पद्धतीने थोडासा मोठा गोळा घ्या आणि प्लॅस्टिकच्या पिशवीवरती आपण ह्या पद्धतीने आता तयार करून घ्यायचं. अजिबात तेल वगैरे आपल्याला वापरून घेण्याची गरज नाही. जर तेलाची गरज वाटत असेल तर थोडंसं तेल लावलं तरी काही हरकत नाही, पण तेलामुळे पापडांना नंतरून वास येतो. म्हणून कमीत कमी तेलामध्ये आपल्याला हे पापड तयार करून घ्यायचे. तर अगदी परफेक्ट असा आपला पापड हा लाटून तयार झाला आहे. जर तुमच्याकडे मशीन असेल, लाटून देखील आपण तयार केले ना, अगदी छान ते पापड आपले तयार होतात. तर अगदी परफेक्ट असे आपले पापड हे तयार झाले. दिसायला आता मोठे दिसत आहे, पण सुकून अगदी छोटे आपले पापड हे तयार होतात. तर 2 ते 3 दिवस पापड मी उन्हामध्ये वाळवून घेतले. तुम्ही बघा, जास्ती जाड देखील नाही आणि अगदी जास्ती बारीकही नाही. आपल्याला हवे तसे लहान मोठे आपण हे पापड तयार करून घ्यायचे. अगदी परफेक्ट असे आपले पापड तयार झाले. त्यानंतर आता हे पापड आपण तळून बघूया आणि भाजून देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. जेवढे तळून मोठे होतात तेवढे भाजून देखील आपले अगदी छान पापड हे मोठे तयार होतात. त्यानंतर तेलामध्ये पापड हा आपण आता टाकला आहे. त्यानंतर तुम्ही बघा,
अगदी 2 ते 3 पटीने आपला पापड हा फुलून तयार झाला आहे. अजिबात तळे वगैरे किंवा न विरघळता किंवा न तुटता अगदी छान असा आपला पापड हा तळून तयार झाला आहे. याच पद्धतीने दुसरा देखील पापड मी तुम्हाला तळून दाखवते. दुसरा देखील तसंच आपला अगदी 4 पटीने पापड हा फुलून तयार झाला आहे. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने खानदेश पद्धतीने अगदी पारंपरिक पद्धतीने नाचणीचे आपले पापड तयार करून बघा. आता आपले 2 पापड मी तुम्हाला तळून दाखवले. अगदी अजिबात लाल वगैरे किंवा न तुटता वगैरे अगदी परफेक्ट तयार झालं आहे. तसंच हे पापड मी तुम्हाला भाजून देखील दाखवते. भाजताना देखील तुम्ही बघा, अजिबात कुठेही न जळता किंवा काही न होता अगदी सहज आपला पापड हा भाजला जातो आहे. तर अगदी परफेक्ट असे आपले नाचणीचे पापड हे तयार झाले. अगदी छान खुसखुशीत चविष्ट पापड तयार झाले. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. कमेंट्स करा व्हिडिओ कसा वाटला. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. जेवढा तळून अगदी छान दिसतोय तेवढाच आपला पापड भाजून देखील अगदी छान खुसखुशीत असा तो तयार आहे.